नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की इंदू वर्सेस गोपाळची मॅच चालू असते आणि आपला आदू इंदूच्या टीममध्ये असतो. आता इंदू आदूशी बोलत असते आणि त्याला म्हणते की आदू कसा टाकशील बॉल. तेव्हा आदू म्हणतो की नेहमीसारखंच, त्याला माझे फास्ट बॉल खेळता येत नाहीत. तेव्हा इंदू म्हणते की छान, त्याला माहिती आहे की तू त्याला फास्ट बॉल टाकणार आहेस, 2 फास्ट बॉल टाक आणि तिसरा हलका टाक. आता आदू म्हणतो की ठीक आहे असं म्हणून तो बॉलिंग करायला लागतो. आता आदू फर्स्ट बॉल टाकतो तेव्हा गोपाळ आदूच्या फर्स्ट बॉलवरच 4 मारतो. तेव्हा इंदू आणि आदू खूपच टेन्शनमध्ये येतात. आता आदू दुसरा बॉल टाकतो तेव्हा गोपाळ जोरात बॅट फिरवतो आणि बॉल हवेत जातो. तेव्हा इंदू कॅच पकडण्यासाठी पळायला लागते. तेव्हा आदू ओरडायला लागतो की इंदू कॅच पकड. आता इंदू खूपच टेन्शनमध्ये आलेली असते आणि ती कसाबसा कॅच पकडते आणि गोपाळ आऊट होतो. तेव्हा इंदू खूपच खुश होते. आता पप्या कॉमेंट्री करत असतो आणि तो म्हणायला लागतो की अख्ख्या जगाला कळलंय की इथं मेन कोण आहे ते. आणि गोपाळला म्हणतो की गोपाळ महाराज तुमची टाय फिश झाली आहे. तेव्हा गोपाळ पप्याला मारायला पप्याच्या पाठी धावतो. तर इकडे इंदू आणि आदू खूपच हसत असतात. तर इकडे घरी आपण पाहतो की करिश्मा छान तयार होत असते. तेव्हाच आता तिथे सुशीला येते आणि रागाने करिश्माला म्हणते की करिश्मा आता कुठल्या जत्रेत चाललीस. तेव्हा करिश्मा म्हणते की मदर अगं रोज रोज कुठे जत्रा असते का, आज मी ते जरा अभ्यासाला चालली आहे मैत्रिणीकडे. तेव्हा सुशीला म्हणते की एवढी चोच रंगून अभ्यासाला चाललीस, ती लिपस्टिक बघितल्याशिवाय तुझ्या पुस्तकाचं पान उघडत नाही का गं. तेव्हा करिश्मा रागाने म्हणते की मदर चांगल्या कामासाठी जाताना माणसाला असं मध्ये मध्ये रोखू नये, नाहीतर मन डिस्टर्ब होतं. आता सुशीला खूपच टेन्शनमध्ये येते आणि म्हणते की करिश्मा यंदा तरी 12वी निघेल ना गं. तेव्हा करिश्मा म्हणते की अगं तू 12वीचं काय घेऊन बसले, आता मी डायरेक्ट डॉक्टर होणार आहे, डॉक्टर. तेव्हा सुशीला हसायला लागते आणि म्हणते की खूप भोळी आहे गं माझी लेक, अगं विश्वास बसेल असं तरी बोलायचं ना. तेव्हा करिश्माला खूपच राग येतो आणि ती सुशीलाला म्हणते की विश्वास नाही का बसत तुझा, आणि सुशीलाच्या गळ्याला हात लावत म्हणते की घे तुझी शपथ आहे. तेव्हा सुशीला खूपच घाबरते आणि ओरडायला लागते की सुटली बोल आणि म्हणते की अगं करिश्मा मी गेले तर तुझं कसं होईल गं, सुटली बोल असं म्हणून ती खूपच ओरडायला लागते. तेव्हा करिश्मा म्हणते की सुटली. आता तेव्हा सुशीला लगेच तिथून निघून जाते. तेव्हा आता करिश्मा मनातच म्हणते की शपथ तर सुटली पण मी गोपाळला सोडत नसते. तर दुसरीकडे आपण पाहतो की इंदू बॅटिंग करत असते आणि गोपाळ बॉलिंग. आता लास्ट बॉलवर 2 रन हवे असतात. इकडे आदू आणि इंदू खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात. तर गोपाळ हसत असतो. आता गोपाळ लास्ट बॉल टाकतो तेव्हा इंदू पळायला लागते आणि आदूला ओरडायला लागते की आदू पळ, आपल्याला 2 रन्स काढायचे आहेत. तेव्हा आदू आणि इंदू कशाबशा 2 रन्स काढतात आणि आता इंदू मॅच जिंकते आणि खुशीने नाचायला लागते. तर गोपाळ मात्र खूपच नाराज झालेला असतो. आता इकडे इंदू नाचत असते तर दुसरीकडे आदू रन करताना जोरात पडलेला असतो. तेव्हा गोपाळचं लक्ष आदूकडे जातं आणि तो आदूजवळ जात त्याला म्हणतो की अरे किती लागले आद्या, कशाला उगाच इतकं पळायचं. तेव्हा आदू म्हणतो की जाऊ दे पण आमची टीम तरी जिंकली ना. तेव्हा गोपाळ म्हणतो की असं कसं, चल आधी पट्टी करून घे. आणि आता यानंतर आपण पाहतो की गोपाळ आदूच्या हाताच्या जखमेवर ड्रेसिंग करत असतो आणि आदूला म्हणतो की आद्या तू वेडायस का रे, कुठल्या लिंबू टिंबू टीमसाठी स्वतःचा हात फोडून घेतला, तरी बरं एवढ्यावरच निभावलं, पण हाडबीड मोडलं असतं तर. तेव्हा आदू म्हणतो की पण आमच्या इंदूची टीम जिंकली ना. तेव्हा गोपाळ हसायला लागतो आणि म्हणतो की इंदीच्या टीमला जिंकवायला काय पण करशील ना तू येड्या. जेव्हा तू इंदीच्या टीमकडून खेळायचास तेव्हा तिच्याच टीमकडून खेळायचा आणि जेव्हा तू माझ्या टीमकडून खेळायचा तेव्हा पण तिच्याच टीमकडून खेळायचा. तेव्हा आदू हसायला लागतो आणि म्हणतो की तुला कळायचं. यावर गोपाळ म्हणतो की अरे हसतो काय आद्या, किती लागले बघ ना. यावर आदू म्हणतो की अरे त्यात काय, एवढं खेळणं म्हटलं असं व्हायचंच, तुला आठवत नाही का लहानपणी किती लागायचं. तेव्हा गोपाळ म्हणतो की अरे पण ते लहानपण होतं, आता मोठे झालो ना आपण, आता बदललंय सगळं, लहानपणीचं सगळं तसंच मागे ठेवायचं भूतकाळात. तेव्हा आदू थोडासा इमोशनल होत म्हणतो की आपल्या सोयीनुसार असं भूतकाळ धरता सोडता येतो का रे गोपाळ दादा. तेव्हा गोपाळ आदूकडे बघायला लागतो. तेव्हा आदू म्हणतो की नाही मी मान्य करतो की तू हुशार आहेस, तुला जमत असेल हे सगळं, पण मला नाही बदलायचं. तेव्हा गोपाळसुद्धा थोडासा इमोशनल होतो. आता आदू विषय बदलत म्हणतो की तुला आठवतं का रे, तू आत्ता जशी ड्रेसिंग करतो ना तशी लहानपणीसुद्धा करायचा, तू डॉक्टर म्हणून खरंच खूप भारी आहेस रे दादा. आता तितक्यात ओरडण्याचा आवाज यायला लागतो. तेव्हा गोपाळ म्हणतो की आता अचानक असं कोण ओरडायला लागलंय. आता तेव्हा आदू खुश होत म्हणतो की अजून कोण असणार, अरे आमची टीम आहे, आम्ही जिंकलो ना म्हणून ओरडतायत ते. आणि तो तिथून निघून जातो. गोपाळ त्याला आवाज देत असतो की आद्या अरे औषध तरी घेऊन जा. तर इकडे बाहेर इंदू आणि तिची टीम खूपच खुश असतात आणि इंदूची टीम नाचत असते. तेव्हा आता आदू तिथे येतो आणि आदूसुद्धा त्यांच्यासोबत नाचायला लागतो. आता इंदू आदूजवळ जाते आणि त्याच्या हाताला केलेल्या ड्रेसिंगकडे बघत म्हणते
की किती लागले रे आदू, आणि रागात म्हणते की डायव मारायची काय गरज होती रे तुला. तेव्हा आदू म्हणतो की तुला मॅच जिंकवायला. आता इंदू आदूला म्हणते की मी 2 मिनटात येऊ का. तेव्हा आदू विचारतो की कुठून. तेव्हा इंदू सांगते की अरे अधोक्षज महाराज, मॅच जिंकून दिली की नाही तुम्ही, मग आता गोपाळचा हिशोब करायला नको, आलेच 2 मिनटामध्ये, असं म्हणून ती आतमध्ये जाते. तर आता इकडे आपण पाहतो की गोपाळ त्याच्या केबिनमध्ये बसलेला असतो. तेव्हाच तिथे आता इंदू येते आणि दरवाजात उभी राहून गोपाळकडे बघायला लागते. आता गोपाळचं सुद्धा लक्ष इंदूकडे जातं आणि तो इंदूकडे बघायला लागतो. तेव्हाच तिथे पप्यासुद्धा येतो. आता पप्या आणि इंदू गोपाळजवळ येतात. तेव्हा इंदू गोपाळसमोर असणाऱ्या खुर्चीवर बसत गोपाळला म्हणते की बोला. आता गोपाळ वॉर्डबॉयकडे बघायला लागतो आणि त्याला म्हणतो की तुम्ही गेलात तरी चालेल. तेव्हा वॉर्डबॉय बाहेर जायला लागतो. तेव्हा इंदू त्याला थांबवत म्हणते की नाही, इथे एक महत्त्वाची घटना घडणार आहे, त्याचे साक्षीदार तुम्ही झालात तरी आवडेल आम्हाला. आता डॉक्टर गोपाळ आपल्याला काहीतरी सांगणार आहेत. तेव्हा गोपाळ खूपच टेन्शनमध्ये येतो. तेव्हा गोपाळ म्हणतो की ठीक आहे बाई, तू भारी, मी आभारी. तेव्हा इंदू म्हणते की तू मेन आहेस. यावर गोपाळ म्हणतो की थँक्यू. तेव्हा इंदू म्हणते की मी मेन आहे असं तू म्हण. यावर गोपाळ म्हणतो की तू म्हणतेस म्हणून मी म्हणतोय की तू मेन आहे. आता इंदू म्हणते की विठुराया, 1 नंबर दिवस दाखवला बघ. तेव्हा गोपाळ पप्याला म्हणतो की आजचा दिवस ना तुझ्यामुळेच बघायला लागलाय. यावर पप्या म्हणतो की कॅच दिलास तू आणि माझ्यावर खापर फोडतोस. तेव्हा इंदू त्या दोघांनाही म्हणते की बस आता, मेन माणसाचा मेन मुद्दा, आणि म्हणते की पप्या, मॅच सुरू होण्याआधी गोपाळने मला शब्द दिला होता, जर मी मॅच जिंकले तर तो तेच करेल जे मी म्हणेल. तेव्हा पप्या म्हणतो की करणारच, गोपाळ दिग्रजकरांचा शब्द आहे, तो शब्द माघारी नाही घेणार. तेव्हा इंदू म्हणते की हो ना, आणि ती गोपाळला म्हणते की डॉक्टर गोपाळ, तुम्ही वाड्यात राहायला यायचं. तेव्हा गोपाळ खूप शॉक होतो आणि म्हणतो की नाही या. तेव्हा इंदू म्हणते की असं मी म्हणतच नाही, आणि म्हणते की वाड्यात नाही पण पप्याच्या खोलीवर राहायला यायचं, म्हणजे विठूच्या वाडीत राहायला यायचं, आणि हे फुल अँड फायनल आहे. तेव्हा पप्या खूप खुश होतो आणि म्हणतो की वा इंदे, कमाल आहे तुझी, असं म्हणून तो खुश होऊन टाळ्या वाजवत असतो. तर इकडे गोपाळ मात्र खूपच टेन्शनमध्ये आलेला असतो. तर इंदू त्याच्याकडे बघून हसत असते. आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.